करण्याचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे पेट्रोलची गाडी कधी कधी बरी वाटते चार्जिंगपेक्षा. हे सिरम आणि आईंकडे थोडे कपडे असं झालं त्याच्या. ही आहे लॉन्ड्री जिथे आम्ही आमचं ब्लँकेट मागवली होती, मिसळ आणि चहा, चिकन, पांढरा रस्सा. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी जात आहे माझ्या माहेरी. खरं तर मी खूप दिवसांनी जात आहे कारण एक्झिबिशन काम यामधून वेळच भेटत नव्हता. तर आता 3 दिवस आहेत तर 3 दिवस मी चालले आणि पॅकिंग करायचं आहे, घरचं सगळं बघायचं आहे, सगळं नीट ठेवून जावं लागतं. तर आता ते करते आणि आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आज सकाळीच माझं एक पार्सल आलं आहे, हे हायपेनचं. तर त्याच्यामध्ये मी हे सिरम आणि सनस्क्रीन मागवलं आहे. हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहेच, तरी म्हटलं की या व्हिडिओमध्ये पण एकदा दाखवावं. तर आज सकाळीच हे पार्सल आले. मी यूज पण करून बघितलं. म्हणजे ह्या साईडला ना फार स्किन माझी डॅमेज झालं आहे. तर हे सिरम मी मागवलं, तर बघू याने तरी काय फरक पडतो की नाही. इथे मावशी भांडी घासून गेलेत. सकाळी आल्या होत्या, त्यांनी घासून गेलेत आणि आता झाडांना पाणी घालू की नको समजत नाही आहे कारण पाऊस खूप पडतो आहे. अजून माती पण ओली आहे, पण 3 दिवस नाही आहे त्याच्यामुळे समजत नाही आहे काय करू, घालू की नको. पण पहिला आता ही भांडी आत घेते. पॅकिंग करायला घेतली होती मी, पण मला आता समजतच नाही की कपडे कोणते घेऊ. कारण माझं कसं झालं, इथे थोडे कपडे आणि आईंकडे थोडे कपडे असं झालं. त्याच्यामुळे ना आता इथे एवढे कपडे काढलेत मी. हे बघा पसारा. पण आता परत आईंकडे जाईन, तिथे जे कपडे आहेत ते घेऊन येईन आणि मगच पॅकिंग करेन. गणेश येतोय मला खाली घ्यायला, तो अजून वर्कशॉपमध्येच होता. तर आता मी जाऊन येते. वरची इथं होल पडलाय मी आणि काय काय करायला त्यांनी, काय करायला उडतंय ते अभि? मग काय करायला असते? उडव बघू. कपडे घेऊन आले आणि लगेच पॅकिंग केली कारण खूप वेळ झाला होता, खूप गडबड झाली. गणेशलाच यायला लेट झाला, त्याच्यामुळे पुढची कामं पण लेट झालीत. पण ठीक आहे, आता मी निघालोय. पण जात्या वेळेस पण एक आमचं ब्लँकेट आहे जे लॉन्ड्रीमध्ये द्यायचं आहे, तर ते देऊ आणि मग निघूच. पण मध्ये एकदा गाडी चार्जिंग करायची आहे, तर त्याला 1 तास लागेल. तर बघू कसं होते, तुमच्यासोबत शेअर करतेच. ही आहे लॉन्ड्री जिथे आम्ही आमचं ब्लँकेट देणार आहोत. मागच्या वेळेस गणेशचे काही कपडे मी दिले होते, त्याला हळदीचा खूप घट्ट डाग होता, तो त्यांनी व्यवस्थित काढून दिला. तेव्हापासून माझा थोडा जास्तच विश्वास यांच्यावर आहे आणि यांची क्वालिटी आणि सर्व्हिस खूप छान आहे. त्यामुळे ब्लँकेट पण मी इथंच दिलं. बाहेर इतकं सुंदर वातावरण झालं होतं. आकाश पूर्ण काळं झालं होतं. हळूहळू काळे ढग जमा व्हायला सुरू झाले होते. मला वाटत होतं की आता पाऊस येणार आणि खरंच काही वेळातच पाऊस सुरू झाला. थंड हवा आणि पावसाचा तो सुगंध खूप छान वाटत होतं. आता गणेश गाडी चार्जिंग लावतोय. खरं तर पेट्रोलचे पैसे वाचतात, पण चार्जिंग लावण्यासाठी 1-1 तास थांबावं लागतं. त्यात आणि कधी लागतं कधी लागत नाही असं होतं. त्यामुळे पेट्रोलची गाडी कधी कधी बरी वाटते चार्जिंगपेक्षा. आता गाडी चार्जिंगला लावली. गणेशने 3-4 वेळा ट्राय केलं, पण चार्जिंगला लागतच नव्हती. मग त्याने ॲपमध्ये चेक केलं आणि शेवटी चार्जिंग सुरू झालं. आता साधारण 1 तास लागेल गाडी फुल चार्ज होण्यासाठी. तोपर्यंत आम्ही इथे एक चक्कर मारली आणि बघितलं तर इथे खूप सारे आंबे लागले होते आणि वाऱ्यामुळे खूप आंबे खाली पण पडले होते.
आता इथे गाडी चार्जिंग लावली आणि पाऊस इतका येतोय. घाटामध्ये तर खूपच पाऊस पडत होता आणि रोड पण करायला सुरू होता, त्यामुळे थोडी भीती तर वाटत होती आणि भूक पण लागली होती. म्हणून आम्ही गोवावेस या हॉटेलमध्ये थांबलो आणि पावसामुळे इथली पण लाईट गेली होती आणि थोड्या वेळात लाईट पण आली आणि पाऊस पण थांबला. इथे आम्ही मागवली होती मिसळ आणि चहा आणि इथला चहा खरंच खूप छान होता. बाहेर थंड वारा आणि गरमागरम चहा खूप छान वाटत होतं. साडेआठ वाजलेत आणि अजून आम्ही पोहोचलो नाही. 9:30 पर्यंत पोहोचू, अजून 1 तास लागणार. मी आता इतके कंटाळले. फायनली मी घरी आले. 9:30 वाजले होते आणि माहेरी येण्याचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे असं तयार ताट हातात येतं. मम्मीने चिकन, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि भाकरी बनवलेत. आता हे खाऊन घेते आणि हा व्हिडिओ इथे संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.